सांगलीतल्या हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे। शासकीय योजनेच्या नावाखाली पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। रुग्णालयात घुसून त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय फोडलंय। रुग्णालयातल्या काचा आणि साहित्याची प्रचंड नासधूस या कार्यकर्त्यांनी केली आहे। तर रुग्णालय प्रशासनाकडून वंचितने केलेल्या आरोपाचं खंडन करण्यात आलंय। लाभार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे जास्त पैसे घेतले नाहीत असा दावा रुग्णालयाने केलाय। या आदित्य हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर 10 ते 15 दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि 10 ते 15 दिवसानंतर जवळजवळ 10 ते 20,000 रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला 10-10 हजार असे 1,00,000 रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत। जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी इथं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पद्धतीचा गोंधळ घातलेला आहे, हे फार चुकीचं आहे। विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत।